Hello friends, myself Professor Joyce Teli welcomes you in virtual video class of TYBA English for Communication. Hope all of you are happy and safe with good health. And in last video we started module number 6A, note making and note taking, where I explained what is mean by note taking and what is mean by note making. I also explained what is the difference between note making and note taking. And most of complex thing is note making, what we learn from this chart. मित्रांनो, मित्रांनी, मैत्रिणींनो, यावेळेस सर्व विद्यार्थी आपण लास्ट युनिटमध्ये नोट मेकिंग आणि नोट टेकिंग हा मॉड्यूल सुरुवात केलो, मॉड्यूल 6A. आणि इथं आपण नोट टेकिंग म्हणजे काय, जिथं आपण वर्गामध्ये बसून शिक्षक शिकवत असतात, एखादी व्यक्ती आपलं प्रेझेंटेशन देत असते आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे नोट करत जातो आपल्याला आवश्यकतेनुसार, सोयीनुसार, जे भविष्यात अभ्यासासाठी उपयोगी होईल. दॅट इज नोट टेकिंग. अँड नोट टेकिंग इज व्हेरी गुड टेक्निक. बट आणि इथं वर्गामध्ये हजर राहणं अत्यंत आवश्यक असतं. नोट मेकिंग म्हणजे काय, अगदी चित्रावरून सुद्धा आपल्याला दिसतं. नोट मेकिंग स्वतःचं स्वतः करायचे, 1 2 3 4 बरेचसे रेफरन्स पुस्तक आपल्याला गोळा करायचे आणि आपल्याला जे हवं, जसं हवं त्या पद्धतीचे नोट्स त्या ठिकाणी काढायचे असतात, फाइंड आउट करायचे असतात. दॅट इज नोट मेकिंग. इट इज व्हेरी इंडिपेंडंट टास्क. Note taking is depend upon the lecturer, presenter or seminar giver. So we also studied the nature of note making and note taking. Here we studied what is the difference between note making and taking. नोट टेकिंग मध्ये लेक्चर देणारी, सेमिनार देणारी, प्रेझेंटेशन देणारी व्यक्ती महत्त्वाची असते. नोट मेकिंग मध्ये आपण जे टेक्स्टबुक वापरणार आहोत, रेफरन्स बुक वापरणार आहोत, रादर जर्नल्स वापरतोय, ते महत्त्वाचं आहे. नोट टेकिंग करत असताना आपण त्या क्लासचा एक भाग असतो. मात्र नोट मेकिंग करणारी व्यक्ती ही स्वतंत्र एकटीच असते आणि ती फक्त रीडर म्हणून काम करते. सोबत एखादं पुस्तक आहे. नो कंट्रोल म्हणजे थोडेसे इथं जे लेक्चर देणारे शिक्षक आहेत त्याच्यावर विद्यार्थ्यांचा किंवा नोट घेणाऱ्यांचा कंट्रोल असत नाही किंवा त्यांच्या ज्ञानावरही कंट्रोल असत नाही. आपल्याला ज्ञान देणारी व्यक्तींचं नॉलेज काय आहे हे खाली बसलेल्या विद्यार्थ्यांना कळू शकत नाही किंवा खाली बसलेल्या पार्टिसिपेंट्सना त्या क्लासमधल्या कळणार नाही आहे. मात्र नोट मेकिंग करत असताना वी हॅव ॲबिलिटी टू कंट्रोल द स्पीड ऑफ रीडिंग. The speed of reading is going on according to the note maker. नोट मेकर, नोट काढणाऱ्यांची जी काही क्षमता आहे त्याच्यानुसार स्पीड कमी किंवा जास्त, गरजेनुसार, नेसेसिटीनुसार सुद्धा इथं कमी किंवा जास्त करता येतं. मात्र एक फायदा असतो नोट टेकिंग करत असताना, वर्गामध्ये येणाऱ्या शंका ज्या त्या वेळेला विचारले जाऊ शकतात. प्रश्न विचारून शंकेचं निरसन करता येतं. बरोबर आहे ना. तुम्ही आता व्हिडिओजमध्ये लेक्चर ऐकता त्यामुळे तुम्हाला शंका लगेच क्लिअर करता येत नाही, पण फिजिकली क्लासरूममध्ये ऐकताना आपल्याला त्या शंका क्लिअर करता येतात. याचा अनुभव आहे तुम्हाला. नो डायरेक्ट चान्स ऑफ क्लॅरिफिकेशन. इकडे मात्र नोट मेकिंग करत असताना कोणतंही क्लॅरिफिकेशनचं डायरेक्ट स्रोत नाही आहे. जसं की आता आपण व्हिडिओ लेक्चर्स बघतो, इथे तुम्हाला शंका आल्या तर तुम्हाला त्यासाठी स्पेशल काही एफर्ट्स करावे लागतात किंवा आमच्यापर्यंत पोचावं लागतं. अँड नोट टेकिंग ॲडजस्ट विथ स्पीकर. जी बोलणारी व्यक्ती आहे, लेक्चर देणारी आहे, शिकवणारी आहे, प्रेझेंट करणारी आहे, तिच्या स्पीडसोबत, तिच्या ज्ञानासोबत आपल्याला ॲडजस्ट व्हावं लागतं. नोट मेकिंगमध्ये असं कुणासोबत आपल्याला ॲडजस्ट व्हावं लागत नाही. ही सोर्सेस जे आहेत ते आपल्याला आवश्यक त्याप्रमाणे आपण अवेलेबल करण्याचा प्रयत्न करत असतो.
वी शुड अटेंड विदाउट ब्रेक. आणि नोट टेकिंग करत असताना आपल्याला ब्रेक घेता येत नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी लेक्चर देणारी व्यक्ती थांबत नाही, सेमिनार देणारी थांबत नाही किंवा प्रेझेंटेशन देणारी व्यक्ती थांबत नाही, वी हॅव टू अटेंड विदाउट ब्रेक. बट इन नोट मेकिंग वी आर इंडिपेंडंट, दॅट्स वाय वी टेक ब्रेक. आपण इंडिपेंडेंट असल्यामुळं इथं मात्र आपण ब्रेक घेऊ शकतो. सो टुडे let's focus on the important things in note taking first and methods of note taking in next video. Step by step I will do videos and send to you. कोणतीही घाई न करता थोडा एक एक मुद्दा आपल्याला क्लिअर करत मी व्हिडिओज करत पुढे जाणार आहे, कारण आपल्याला गडबड करून चालणार नाही आहे. मे बी यावर्षी फिजिकली क्लास होण्याची शक्यता पूर्णतः कमी आहेत. आपल्याला लास्ट सेमिस्टर व्हिडिओजवर भागवायचं आहे, त्यामुळे गडबड करण्यापेक्षा शांतपणे मीही शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला देते आहे आणि तुम्हीही ती ऐकावं, कंटाळा न करता ऐका, हे आपल्याच फायद्याचं आहे. ऑब्जेक्टिव्ज आपल्याला येणार आहेत, ऑब्जेक्टिव्हसुद्धा आम्ही अवेलेबल करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्हाला 100%. पण तत्पूर्वी तुम्हाला मुद्दे कळले पाहिजेत, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सो लुक हियर, important things in note taking. The first thing is defining the purpose. When we are thinking about the note taking or when we do we take notes, it must be clear that why we are going to take notes. आपण नोट्स का घेतो लेक्चरमध्ये? एक्झामला प्रश्नांची उत्तर चांगला करतात, एक्झामच्या वेळेला वाचता यावेत आणि तो अभ्यास आपला व्हावा, हा यातला आपला मूळ उद्देश असतो, बरोबर आहे ना? ॲज अ स्टुडंट म्हणून तुमच्या या टप्प्याला. पुन्हा ज्या टप्प्यांवरती हे स्टडी होणार आहे त्या टप्प्यांवरती त्याचे नोट्स घेण्याचे वेगवेगळे मुद्दे असतात. एखादा कॉन्फरन्स आहे तर त्या ठिकाणी तो नॉलेज एनरिचमेंटसाठी नोट केले जातात मुद्दे. कंपनीचा कॉन्फरन्स आहे, कंपनीच्या एक्सपान्शनच्या संदर्भातले काही मुद्दे, कंपनीच्या दृष्टीच्या असे काही गोष्टी असू शकतात. थोडक्यात काय आहे तर आपल्याला नोट टेकिंग करत असताना वी शुड नो or we should be clear why we are taking notes. What is the reason, what is the purpose, what is the intention behind the note taking? We should be clear. Then it is easy to point out the notes from the given or delivered lecture. Okay. Second is being attentive. अगदी आपण सतर्क राहिलं पाहिजे. बघा, लेक्चर ऐकताना जर एखादा शब्द तुमच्याकडून दुर्लक्षित झाला तर ते पुन्हा आपल्याला ऐकायला मिळेल याची खात्री आपण देऊ शकत नाही. एखादा मुद्दा पुन्हा रिपीट होईल असं काही सांगता येत नाही. सो वी शुड or we must listen carefully and focus our attention on the lecture. मी बऱ्याच वेळा आपल्याला वर्गातही सांगते, आपण फिजिकली आणि मेंटली वर्गामध्ये प्रेझेंट असणं आवश्यक असतं. मी म्हणते आपल्याला, मी मेंटली आरती म्हणते, फिजिकली तुम्ही आहात माझ्यासमोर दिसतात, पण मेंटली आपण बसतो वर्गात आणि विचार काही त्या मनामध्ये वेगळे असतात आणि त्या विचारांमध्ये हरवलेले असताना समोर शिक्षक काय बोलतात याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही. सो बीइंग अटेंटिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. द नेक्स्ट थिंग इज रिलेटिंग टू द सिलेबस. We must be sure that lecture is related to our syllabus or about the topic given. आता विद्यार्थी म्हणून सिलेबसशी निगडीत लेक्चर आहे का हे आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही बोलणारी माणसं विषयांतर करत असतो. We go outside the boundary of our subject. Number of time it happens. So you have to sure what I am speaking. Whether the teacher is speaking about related to the syllabus or out of syllabus. आपण नोट करताना ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही शिक्षक काही आपल्याला थोडंसं विषयाच्या बाहेर जाऊन सांगत असतो आणि ते आपण नोट करतच जाल, असं होता कामा नये. याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज मेकिंग इट मेमोरेबल. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं कसं जाईल.
त्या पद्धतीने आपण पॉईंट्स डेव्हलप केले पाहिजेत. नोट द पॉइंट सच अ वे दॅट हेल्प्स अस इन रिमेंबरिंग अँड डेव्हलप अवर ओन अंडरस्टँडिंग. आपल्याला समजायला सोपं. काय आपले आपले कोड वर्ड असतात काही शब्दांसाठी, काही एक स्किल असतं नोट टेकिंग करावी. एक नोट काढत असताना ठेवत असताना काही पेन्स आपण वेगळे वापरतो, काही डार्क अक्षरांमध्ये लिहतो, काहीच्या खाली आपण अंडरलाईन केलेला असतो. वेगवेगळे टेक्निक आपण या ठिकाणी वापरत असतो. असे मेमोरेबल राहण्यासारखे टेक्निक्स आपण या ठिकाणी यूज केले पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट इज दॅट बिईंग लॉजिकल. आपण ज्या वेळेला मुद्दे त्या ठिकाणी नोट करत असतो, वेन वी पॉइंट आउट द नोट्स इन लेक्चर टाइम, लेक्चर देणारी व्यक्ती, आपल्यासमोर बोलणारी व्यक्ती ही मुद्देसूद बोलेल असं नाही. बोलता 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 आउट ऑफ सब्जेक्ट जाण्याची प्रवृत्ती जास्त असते. बऱ्याच वेळा एखादा शिक्षक असा चालू करतो विषयाला धरून आणि तास संपता संपता तो विषय कुठे जातो त्या शिक्षकांनाही कळत नाही, विद्यार्थ्यांना तर त्याहून कळत नाही. मग अशा वेळी लॉजिकल ऑर्डर हा पूर्णपणे बिघडला जातो. तसं होऊ नये यासाठी आपण अटेंटिव्ह पाहिजे. आपण त्या ठिकाणी काय मुद्दे नोट करायचे आहेत, ते सिलेबसशी रिलेटेड आहे का हे बघितल्यानंतरच पुन्हा वन बाय वन, एखाद्या वेळेला प्रकार सांगत असताना 1 2 3 4 मध्येच एखादा वेगळा विषय येतो आणि नंतर पुन्हा त्या टाईप्स चालू होतात. अशा वेळेला ते वन बाय वन मुद्दे त्या ठिकाणी लॉजिकल ऑर्डरनं आपण मांडणी करून नोट टेकिंग करणं अपेक्षित आहे. मीन्स यू शुड नोट द पॉइंट इन लॉजिकल ऑर्डर. पहिला मुद्दा कुठला असावा, दुसरा कुठला असावा, तिसरा कुठला असावा, याचं तारतम्य आपण बाळगावं इतकंच त्यामध्ये म्हणायचं आहे. बिंग लॉजिकल, हां येस आय थिंक आय कम्प्लिटेड इट. नेक्स्ट वन इज बिंग ऑब्जेक्टिव्ह. बिंग ऑब्जेक्टिव्ह मीन्स व्हॉट हिअर? It is very necessary to become objective while studying. आपण एखादा विषय शिकत असताना आपण ऑब्जेक्टिव्ह राहिलं पाहिजे. मी ऑब्जेक्टिव्ह याचा अर्थ इथं काय आहे तर तटस्थपणे आपण एखाद्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. काय होतं, समटाईम आय लव सम टीचर, समवन टीचर, आय लव सम एनी बुक, एखादे शिक्षक, एखादा विषय आपल्याला खूप आवडत असतो आणि अशा वेळेला त्याच विषयाचा अभ्यास जास्त केला जातो. एखादा विषय आपल्यासाठी खूप इजी सब्जेक्ट, लविंग सब्जेक्ट, अँड इफ यू लाईक सम टीचर ऑर द सब्जेक्ट. एखादा सब्जेक्ट आवडतो, एखादा टीचर आवडतात किंवा एखादा विषय सोपा जातो, अशा वेळी त्याच विषयाचा अभ्यास किंवा नोट्स आपण घेतो. मग ज्यावेळेला एखाद्या शिक्षकांचं शिकवण्याची पद्धत आवडत नाही किंवा एखादा विषय नावडीचा असतो त्यावेळी त्याचे नोट्स आपल्याकडे काळजीपूर्वक घेतले जात नाहीत. असं न करता यू शुड बी ऑब्जेक्टिव्ह. पर्सनलाइज करायचं नाही आहे. पर्टिक्युलर पर्सनल प्रेफरन्स अबाउट पर्टिक्युलर टॉपिक और पर्सन इन नोट मेकिंग हे कुठंतरी आपण टाळलं पाहिजे. जस्ट अ मिनिट, आय चेंज हिअर, ॲड सम वर्ड्स. पर्सनल प्रेफरन्सेस अबाउट पर्टिक्युलर टॉपिक और पर्सन इन नोट मेकिंग. Array, just a minute. Do not reflect personal preferences about particular topic or person in note taking, not making, but here it is taking. Okay, then next one is being flexible. You I think understand, being objective means जो पसंतीचा विषय आहे, जे पसंतीचे शिक्षक आहे त्याचेच आपल्याला फक्त नोट्स काढायचे नाही आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी सर्व विषयांचे, सर्व शिक्षकांचे व्यवस्थित पद्धतीने नोट्स काढता आले पाहिजेत. बीइंग फ्लेक्झिबल,
Being flexible means what here? We know every teacher has his or her own teaching style. प्रत्येक शिक्षकांची टीचिंगची स्टाईल वेगळी असते, प्रोनाऊन्सिएशनची स्टाईल वेगळी असते, मांडणी करण्याची स्टाईल सुद्धा वेगळी असते. सो एखाद्या शिक्षकाचं आपल्याला टीचिंग खूप आवडतं, एखाद्या शिक्षकांचं बोलणं खूप आवडतं, एखादे शिक्षक त्या ठिकाणी बघता क्षणी आपल्या चेहऱ्यावर हसू येतं आणि काहींना बघता क्षणी मे बी तुम्हाला राग येऊ शकतो, असंही होतं, किंवा काहींना समोर 40 मिनिटं बघणं सुद्धा आपल्याला अडचणीचं होतं, असंही काही वेळेला वाटत असतं. बट ॲज अ स्टुडंट म्हणून आपण नोट टेकिंग करताना वन मस्ट बी फ्लेक्झिबल, इतकं फ्लेक्झिबल राहिले पाहिजे. वन मस्ट बी फ्लेक्झिबल इनफ टू अडॉप्ट द डिफरंट टीचिंग स्टाईल्स ऑफ डिफरंट टीचर्स. वेगवेगळ्या शिक्षकांच्या वेगवेगळ्या पद्धतीची आपण त्या ठिकाणी त्या मान्य केल्या पाहिजेत, किंवा त्यांच्यासोबत एकरूप होण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. सो the next one is asking questions. If you have any doubts, do not hesitate to ask questions to teachers. As I every day says that you should arise doubts. If you have no doubts, then I think that you are no doubts, everything is clear, or you can't understand anything. डाऊट्स नसणं याला दोन अर्थ आहेत. एक तर तुम्हाला सगळं समजलं पाहिजे किंवा काहीच नाही समजलं पाहिजे. पण असं होत नसतं. आपण ज्यावेळी लेक्चर देतो काही समजतं काही नाही समजतं. त्यामुळं तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. तुमची प्रश्न विचारली पाहिजेत तरच त्या ठिकाणी आपले शंकांचं निरसन होऊ शकते. सो आस्किंग क्वेश्चन वेन यू टेक नोट्स, तुम्ही नोट्स त्यावेळी घेता, पॉईंट्स नोट आउट करता, त्यावेळी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन झालं पाहिजे. तर नोट जे तुम्ही घेणार आहात किंवा जे काही नोट्स तुम्ही तयार करणार आहात ते परफेक्ट असू शकतात, रादर व्यवस्थित असू शकतात. नेक्स्ट पॉईंट इज कोलॅबरेटिंग विथ पियर्स. पियर्स मीन्स 2 किंवा 3 माणसांची एक टीम छोटीशी, म्हणजेच काय, तुमच्या तो मित्रमंडळींचा तो ग्रुप, मैत्रिणींचा ग्रुप, मित्रांचा ग्रुप, रादर मित्रमैत्रिणींचा ग्रुप, असे हे ग्रुप्स जे आहेत हे ग्रुप्स अभ्यासासाठी सुद्धा असले पाहिजेत. वी लिसन लेक्चर इंडिपेंडेंटली, but it is very useful to discuss the key points with our peers and compare the notes. लास्ट युनिटमध्ये आपण बघितलं ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनच्या मध्ये प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळे विषय असतात, ते एकत्र आणून आपल्याला एक चांगलं डिस्कशन तयार करता येतं. तसं कोलॅबरेटिंग विथ पीस म्हणजे एकमेकांच्या कोलॅबरेशन करून एकत्र येऊन 3, 4, 5, 10 विद्यार्थी एकत्र येऊन जर तुम्ही नोट लेक्चर झाल्यानंतर एखाद्या मुद्द्यावर चर्चा जर केला तर त्याच्या माध्यमात आणि ते जर नोट डाऊन केला तर ते सुद्धा नोट टेकिंग व्हेरी इम्प्रेसिव्ह बनतं. कोलॅबरेटिंग, इफ यू कोलॅबरेट विथ युअर पीस, युअर फ्रेंड्स, युअर क्लासमेट्स, then the note taking method become very impressive or effective. Okay, last point regarding this is being brief. Means brevity is the key to note taking. Brevity, briefness, संक्षिप्तपणा हा त्या ठिकाणी नोट टेकिंगचा एक कीवर्ड आहे. हा संक्षिप्त स्वरूपानंच आपल्याला नोट घ्यावं लागतं. वी शुड नॉट नोट ईच अँड एव्हरी पॉईंट इट इज डिस्कस्ड. अगदी वर्गामध्ये डिस्कस झालेला प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे नोट नाही काढू शकत त्याची. त्यासाठी नोट इन ब्रीफ, अगदी शॉर्टमध्ये. ब्रीफ म्हणजे संक्षिप्तपणे त्या ठिकाणी जे तुम्ही ऐकतात ते जेवढं शक्य आहे तेवढं शॉर्टमध्ये आपल्याला नोट करता आलं पाहिजे. कमी शब्द आणि जास्त अर्थ अशी शब्द आपल्याला अपशब्दांमध्ये ते नोट करता आलं पाहिजे. सिग्निफिकंट ॲस्पेक्ट आणि त्यातला सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपण फोकस केला पाहिजे. तरच त्या ठिकाणी आपल्याला आपलं नोट टेकिंग जे आहे, आपण जे नोट्स घेतो
नोट टेकिंग इम्प्रेसिव्ह आणि इफेक्टिव्ह नक्की होईल. सो once again I repeat the things which we learn here, which we focused today. Important things in note making. When we are going to note taking, when we are going to note taking, the defining the purpose behind the taking notes is very important. Why we are taking the notes? We have to clear the idea. If I want to take the notes, I should I should have my clear idea or the purpose behind the note taking. Why I am taking note. Then being attentive, careful listening or present with mind what I say, we should is very important, or focused attention we need in class. Then one more thing is that we have to learn that whether the lecture is related to syllabus or not. If it is not related, then we stop to take the notes, or you have to stop the taking notes. If the lecture is related to syllabus and to the point, then you continue. Make it memorable. With the noting points in different ways with attractive writings, make the note memorable. For example, making dark, using different type of pens, making underlines, which helps or which focus on the study. Then one thing is that being logical means not when you are taking the notes, the points you should be right in logical order. Logical order is very important. Main point, sub point, or such things. Then one more thing is that being objective. You do not reflect personal preference about topic or about the person, about the teacher, about the presenter, seminar presenter, or the presentation presenter, or any other who is giving us knowledge. Being flexible means we have to adopt the different teaching styles of different teachers. Sometimes what happens, so some subjects you like very much, some teachers you like, some teachers you do not like. I do not say hate, but you do not like his or her lecture, or just like what, I don't know whether you like my lecture also or not, but I do my job. So one must be flexible enough to adopt the different teaching styles of different teachers. Then asking questions. If you have any problem, if you have any doubts, without registration, you have to ask the question. Yeah, so it will clear your doubts. Then next point is very important, is collaborating with peers. You should study with your friends, classmates, or the participants, co-workers. It helps you to develop take notes. It helps you to develop the notes, or it makes better notes. And last point is that being brief. Note in brief and significant, it is very significant aspect. Note in brief and significant aspects only you have to note. Okay, I think the main things or the important things in note taking I focused here, highlights here. I think it is better to stop here. Thank you very much. Remain in the home and safe. Please take care of yourself and your families also, because yet we have the number of COVID patients are increasing in 2 days in our Tahsil. Near about every day we got more than 105 patients. Last day 103, today 105, and our district also increasing day by day. So take care. There may be possibility within some weeks we have to face the third wave of COVID. So remain in the house and be safe.
Thank you very much. Bye.